आणि असं म्हणून घराचे पेपर्सची जी फाईल असते ती आता मॅनेजरकडे देते आणि ती त्यांना सांगते की हे आमचं राहतं घर आहे आणि आमच्या राहत्या घरावर मला कर्जाचे पैसे हवेत. मॅनेजर म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचं राहतं घर गहाण ठेवताय तर, परंतु हे दिनकरला तर माहिती आहे ना. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मेहंदीवाली ताई अद्वैतला प्रश्न विचारते की मेहंदीमध्ये कोणाचं नाव काढायचं आहे. तर अद्वैत म्हणतो की तुम्ही मेहंदीमध्ये नयन अद्वैत असं नाव लिहा. तेव्हा रागिनी हसायला लागते आणि म्हणते की वहिनी अहो बघितलं का, 1 महिन्यापूर्वी ह्या मुलाला कशातच इंटरेस्ट नव्हता आणि आज हातावर मेहंदी काढून घेतो. राहुल म्हणतो की ब्रो, एकदा नयनाचं नाव हातावर लिहिलं तर मग ते पुसता येणार नाही हा. अद्वैत म्हणतो की मग त्यात काय झालं एवढं, मला तर माझं पूर्ण आयुष्य नयनासोबत घालवायचंय. सरोज म्हणत असते की माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे म्हटल्यावर त्याच्या सगळ्या हौस पुरवल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर मेहंदीवाली ताई अद्वैतच्या हातावर नयन अद्वैत असं नाव काढते. तर आता इकडे कला साडी नेसून आलेली असते आणि ती खूप सुंदर दिसत असते. तिला बघून संगीताची नजर काही हटत. संगीता आता तिच्या जवळ येते आणि पहिल्यांदा तिला काळे तीट लावते. संगीता आता कलाला मेहंदी काढणाऱ्या मुलींकडे घेऊन जाते आणि त्या मुलींना ती सांगते की ही माझी लेक आहे आणि हिच्या हातावर एकदम जगात भारी मेहंदी काढा. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. मेहंदी काढणारी ताई म्हणते की ताई तुमची साडी खरंच खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसताय तुम्ही. संगीता म्हणते की हो, मग लेक कोणाची आहे शेवटी. त्यानंतर संगीता मग कलासोबत एक फोटो काढते आणि फाल्गुनीची मम्मी तिथे आलेली असते, त्यामुळे संगीता तिच्यासोबत निघून जाते. कला आता मेहंदी काढायला बसलेली असते, परंतु त्या मेहंदीवाल्या मुली कलाला नवरी मुलगी म्हणून बघत असतात, कारण कलाने साडी नेसलेली असते आणि संगीता सांगून गेलेली असते की ही माझी मुलगी आहे, तिच्या हातावर छान मेहंदी काढा. त्यामुळे त्या मुली कलालाच नवरी समजतात. कला मेहंदी काढायला तर बसलेली असते, परंतु तिचं सगळं लक्ष हे बाहेरच्या गोष्टींवरच असतं. काजूला ती बोलवते आणि सांगते की मी जो चिवडा काढून ठेवला होता ना तो एकदा बघ आणि बेसनाचे लाडू सुद्धा काढून ठेव, कारण ते नंतर पसरतात. काजू म्हणते की ताई तू काही काळजी करू नको, पसरतात ना ते पसरायच्या आत मी एक लाडू खाऊन घेते आणि बाकीचे लाडू छान ठेवून देते. काजू आता तिथून निघून गेलेली असते, तर कला त्याच गणगणीमध्ये असते आणि त्यामध्येच मेहंदी काढणारी मुलगी कलाला विचारते की नवऱ्या मुलाचं नाव काय आहे. तेव्हा कला पटकन बोलून जाते की अद्वैत, कारण तिला असं वाटतं की हिने सहज विचारलंय. आणि त्याच वेळी कलाला एक फोन देखील आलेला असतो आणि त्या काकांशी ती बोलत असते आणि त्यांच्याशी बोलता बोलता तिचं हातावर लक्ष नसतं आणि त्यामुळे त्या मुलीने तोपर्यंत अद्वैत असं नाव तिच्या हातावर सुद्धा लिहिलेलं असतं. तर इकडे अद्वैतची मेहंदी सुरू असते. राहुलला काही गप्प बसवत नाही. तिथे पडलेला एक मेहंदीचा कोन राहुल उचलतो आणि त्याच्या हातावर नयनाचं एन असं अक्षर लिहितो आणि अद्वैतकडे बघून तो म्हणत असतो की आता तुला काय समाधान मानायचं ते एवढ्या नावावरच मानून घे, कारण नंतर तुला हवी असलेली कुठलीही गोष्ट मी मिळूच देणार नाहीये. अद्वैत विचार करत असतो की माझ्यासारखं नयनाने सुद्धा माझं नाव हातावर लिहून घेतलं असणार आणि मला खात्री आहे की तिची मेहंदी नक्कीच खूप रंगणार आहे. तर इकडे कला जेव्हा तिचा फोन ठेवते आणि हातावर बघते तर अद्वैत असं नाव मेहंदीमध्ये असतं आणि ते बघून तिला मोठा धक्का बसतो. कला विचार करत असते की हे सर्व माझ्यासोबत का घडते तेच कळत नाही आणि ती आता मेहंदी काढणाऱ्या मुलीला म्हणत असते की अगं हे नाव माझ्या हातावर का लिहिलंस तू. त्यावर ती मुलगी म्हणते की अहो तुम्हीच तर मला सांगितलं ना की नवऱ्या मुलाचं नाव अद्वैत आहे आणि त्यावर मी हे देखील सांगितलं की छान आहे नाव. मला म्हणत असते की अगं परंतु नवऱ्याचं नाव हे नवऱ्या मुलीच्या हातावर लिहितात. तेव्हा ती मुलगी विचारते की म्हणजे तुम्ही नवरी नाही आहेत का. तर कला म्हणते की नवरी मुलगी नाहीये मी. कला म्हणते की अगं ताई तू किती मोठा गोंधळ घालून ठेवलायस आता, आणि तू मेहंदी काढायला येते आणि तुला नवरी मुलगी कोण आहे हे देखील माहित नाही का ग. अगं एकदा मला विचारायचं तरी. कला आता खूप मोठ्या प्रश्नांमध्ये डुबलेली असते आणि विचार करत असते की आता जर आईला ही गोष्ट समजली ना तर आई खूप टेन्शन घेईल. तर ती मुलगी आता कलाला सॉरी म्हणत असते. कला म्हणते की जाऊ देत, मी आता नवऱ्या मुलीला घेऊन येते. तिला सांगते की आता इथे जो काही प्रकार झाला तो प्लीज कोणाला सांगू नकोस आणि ती फाल्गुनीलाही तशी ताकीद देते. तितक्यातच तिथे नयना येते. तर कलाला असं वाटतं की नयनाने सगळं काही बघितलंय, परंतु नयनाने तसं काही बघितलेलं नसतं. कला नयनाला म्हणते की नयनाताई तू खरंच खूप छान दिसते, चल मेहंदी काढून घेऊयात. आणि ती मेहंदी काढणाऱ्या मुलींना सांगते की माझ्या ताईच्या हातावर खूप छान मेहंदी काढा. परंतु तोपर्यंत मात्र कलाच्या हातावर अद्वैतचं नाव खूप रंगलेलं असतं आणि ती विचार करत असते की आता हे जर नाव ताईने बघितलं तर तिला काय वाटेल. तर इकडे संगीता जरा टेन्शन मध्ये असते. ती विचार करत असते की मी यांना म्हटले खरी की माझ्याकडे पैसे आहे, परंतु माझ्याकडे तर पैसेच नाहीये, पण माझ्या नयनीचं लग्न सुद्धा
दणक्यात साजरं व्हायला पाहिजे, काय करू मी? आणि मग तिला सुचतं, ती कपाटातून घराचे कागदपत्र काढते. तर इकडे मेहंदी काढणारी मुलगी ही नैनाला विचारत असते की तुमच्या हातावर कशी डिझाईन काढू. त्यावर नैना म्हणते की तुम्ही आता इतक्यातच कलाच्या हातावर मेहंदी काढली ना. ती कलाला म्हणते की कला, 1 मिनिट मला तुझी मेहंदी दाखव. कला आता घाबरलेली असते. तर कला म्हणते की अगं ताई, माझी मेहंदी खूप साधी आहे. नैना म्हणते की असं कसं, तू एक आर्टिस्ट आहे आणि तुझ्या डिझाईन्स तर खूप युनिक असतात. तू नक्कीच तिला काहीतरी भन्नाट काढायला सांगितलेलं असणार आणि म्हणून मला तुझी डिझाईन बघायची, एकदा बघू दे मला. आता कलाचा हात ती बघते आणि कलाच्या हातावर ती अद्वैतचं नाव बघते. कलाला वाटत असतं की आता आपलं काही खरं नाही, नैनाताई आपल्याला खूप बोलणार आहे. परंतु नैना त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही आणि कलाला म्हणते की अगं, तू तर हातावर अद्वैतचं नाव काढलंयस. तुला खरं सांगू का, माझ्या हातापेक्षा तुझ्या हातावर अद्वैतचं नाव जास्त छान दिसतंय. कला विचारते की ताई, तुला राग नाही आला का की मी अद्वैतचं नाव हातावर लिहिलं म्हणून? तेव्हा कुठेतरी नैना भानावर येते की आपलं लग्न अद्वैत सोबत ठरलंय आणि मग ती कलाला म्हणते की अगं, त्यात राग येण्याचं काय एवढं, आणि मला काय माहिती नाही का त्या अद्वैतचं आणि तुझं काही जमत नाही, आणि मग तू त्याचं नाव तुझ्या हातावर कशाला काढशील, नाही का? आणि अगं, माझ्या लक्षात आलं, ह्या ताईने तुझ्या हातावर चुकून ते नाव काढलंय ना. कला म्हणते की अगं ताई, पण ते नाव बघ ना केवढं रंगलंय. तर नैना म्हणत असते की सोड ना ग कलू, तू पण काय. आणि तसं ही मेहंदी खूप रंगली म्हणून आपल्या होणाऱ्या जोडीदाराचं आपल्यावर खूप प्रेम असतं, अशा काही कन्सेप्टवर माझा काही भरोसा नाहीये. तू ते सर्व सोड ना, तू मला काहीतरी आर्टिस्टिक डिझाईन सुचव ना, म्हणजे मी तशी मेहंदी काढते. कला म्हणते की ताई, तू खरंच नाही चिडली आहेस ना. नैना म्हणते की आता एवढ्या छोट्याशा कारणावरून चिडायला काय आपण लहान राहिलोय का. तर इकडे काजू येते आणि काजू कलाला म्हणते की बाहेर ते डेकोरेशन वाले आले, त्यांना सांगशील का एकदा काय डेकोरेशन करायचे ते. तर कला म्हणते की थांब, मीच येते. आता कला काजू सोबत तिथून निघून जाते. जाता जाता मेहंदीवाल्या ताईला ती सांगून जाते की नैना ताईला फार टिपिकल अशी मेहंदी काढू नका हा, तुम्ही जरा काहीतरी मॉडर्न आणि युनिक काढा. नैना विचार करत असते की बरं झालं त्या अद्वैतचं नाव कलाच्या हातावर लिहिलं गेलं, तसंही मला त्या अद्वैतचं नाव माझ्या हातावर लिहायचंच नव्हतं. नैना आता त्या मेहंदीवाल्या ताईला सांगते की इथे माझ्या हातावर ना आर काढ. तर ती मुलगी म्हणते की परंतु तुमच्या नवऱ्याचं नाव तर अद्वैत आहे ना. नैना म्हणते की हो, ते आमचं एक सिक्रेट आहे, म्हणजे मी लाडाने त्याला ज्या नावाने हाक मारते ना, ते नाव आर पासून स्टार्ट होतं आणि त्याची अशी इच्छा आहे की मी मेहंदीमध्ये तेच नाव लिहावं, त्यामुळे तू आरच काढ हा. तर त्याच वेळी संगीता ही पेपर्स घेऊन बँकेमध्ये चाललेली असते आणि तीही खूप घाबरत असं वाटतं की जर आता आईला जर समजलं ना मी हातावर आर नाव काढून लिहिते तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर नैना तिला विचारते की आई, तू कुठे चालली आहेस. संगीता म्हणते की अगं, मी जरा बाहेर जाऊन येते, माझं काम आहे, आणि जर इथे तुला कोणी विचारलं ना तर आई कुठे गेलीये तर असं सांगायचं की इथे कुठेतरी असेल घरातच. तर नैना म्हणते की हा आई, तू आरामात जा आणि आरामात ये. आणि मग आई निघून गेल्यावर नैना पुन्हा तिच्या मेहंदीला बसते. इकडे अद्वैत त्याच्या हातावर नयन अद्वैत जे नाव काढलेलं असतं त्याकडे खूप प्रेमाने बघत असतो. त्याच वेळी सोहम तिथे येतो. सोहम म्हणतो की काय बंधुराजे, मी तुमच्या गोष्टींमध्ये काही व्यत्यय तर आणला नाहीये ना. अद्वैत म्हणतो की माझं ठीक आहे, परंतु तू एवढा इतिहासात का शिरलाय. सोहम म्हणतो की अरे काय बोलतोय, मी इतिहासात नाही हरवलोय, तू भविष्यात हरवलाय, तू कसला एवढा विचार करतोयस. त्यावर अद्वैत म्हणतो की अरे ऍक्च्युली मला नयनाला बघायचंय. मला काय वाटत होतं माहितीये का, आपण दोन्ही कुटुंबाची मेहंदी ही एकाच ठिकाणी ठेवायला हवी होती. सोहम म्हणतो की किती ती नैना वहिनीला भेटायची घाई, अरे काही दिवसात लग्न करून ती इथेच येणार आहे. अद्वैत म्हणतो की अरे लग्नानंतर तर मी तिला भेटणारच आहे, परंतु आता खरी भेटण्यामध्ये मज्जा आहे, म्हणजे नवरा मुलगा जर असा गुपचूप नवऱ्या मुलीच्या इथे गेला आणि त्यानंतर तिला भेटला तर त्यात जे थ्रिल आहे ना ते एक्सपिरियन्स करायचं मला. तर इकडे संगीता ही बँकेत आलेली असते आणि बँकेच्या मॅनेजर सोबत ती बोलत असते. त्यांना ती म्हणते की माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम होतं, आणि असं म्हणून घराचे पेपर्सची जी फाईल असते ती आता मॅनेजरकडे देते आणि ती त्यांना सांगते की हे आमचं राहतं घर आहे आणि आमच्या राहत्या घरावर मला कर्जाचे पैसे हवेत. मॅनेजर म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचं राहतं घर गहाण ठेवताय तर, परंतु हे दिनकरला तर माहिती आहे ना, कारण माझ्या माहितीनुसार तो घर कधी गहाण नाही ठेवणार. संगीता म्हणते की त्यांना यातलं काहीच माहित नाही आणि त्यांना काही कळलं पण नाही पाहिजे. मॅनेजर म्हणतात की अहो वहिनी, असं नाही करता येणार, शेवटी घर आणि पैसा दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. संगीता आता रडायला लागते आणि म्हणते की भाऊजी, मला माहित आहे की त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे, परंतु भाऊजी माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय देखील नाहीये. आणि भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या नयनाचं लग्न आहे, मी तिला चांदेकरांच्या घरी दिलंय, माझ्याकडे होते नव्हते सगळे पैसे खर्च झालेत. मॅनेजर म्हणतात की हो, परंतु हे जर पैसे जर सुटले
केले नाही तर तुमचं राहतं घर जाईल. संगीता म्हणत असते की पुढचं पुढे बघता येईल, परंतु आताची एवढी नड भागवा ना. तर आता मॅनेजर फोन करून सांगतात की घराचे पेपर्स रेडी करा आणि घर बघण्यासाठी काही माणसं देखील पाठवा. संगीता विचार करते की आता जर घरी माणसं गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. संगीता त्याला म्हणते की अहो माणसं कशाला घरी पाठवताय, जी काही घराची मापं वगैरे असतील ती मी तुम्हाला माणूस लावून देते आणि मी तुम्हाला मापं घेऊन पण पाठवून देते. मॅनेजर म्हणतात की अहो वहिनी तसं नसतं, घराच्या व्हॅल्युएशन साठी काही माणसे घरी पाठवतोच. तुमच्याकडे जे जे लोक येतील त्यांना तुम्ही आता योग्य माहिती द्या आणि तसे तसे प्रश्न विचारले तसे उत्तरही द्या. अहो तरच हे लोन पास होईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतने नैनाला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तो नैनाला म्हणत असतो की मला तुझी मेहंदी दाखव ना एकदा. तर नैना खूप घाबरत असते की आता याला मेहंदी कुठून दाखवू आणि मी मेहंदीमध्ये याचं नावच लिहिलेलं नाहीये. नंतर तिला आठवतं की कलाच्या हातावर अद्वैतचं नाव आहे आणि मग व्हिडिओ कॉल मध्ये फ्रंट कॅमेरा ओपन करून आता ती कॅमेरा समोर कलाचाच हात पकडते आणि अद्वैतला सांगते की बघ ही आहे माझी मेहंदी. आता अद्वैत जेव्हा हातावरती अद्वैत नाव बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की बघितलंस ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझी मेहंदी किती रंगली आहे. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Amazon आणि फ्लिपकार्टचा सेल सुरू आहे त्यामुळे त्यावर शॉपिंगही करत जा. थँक्यू सो मच.